मी तुझ्या नादाला लागतो बंदुकीची भाषा करणाऱ्या संजय दिना पाटलांना राऊतांचं ओपन चॅलेंज। 50 कोटी गिळले ना, आता गप्प बस। मुलीच्या उमेदवारीसाठी तमाशा घातला, राजीनाम्याची धमकी दिली। राऊतांचा संजय दिना पाटील यांच्यावर आरोप। संजय राऊतांचा स्तर घसरत चाललेला आहे। राऊतांच्या वागणुकीमुळे सगळेच पक्ष सोडून चाललेत। शिवीगाळ करणारे राऊत उद्या दगडफेक करायलाही मागे पुढे पाहणार नाहीत। गिरीश महाजनांची टीका। शिंदेंचं पालन पोषण मातोश्रीच्या पाळणाघरातच झालंय। किरण पावसकरांच्या वक्तव्यावरती संजय राऊतांचा पलटवार। तर पावसकरांच्या वक्तव्याचा पक्षाशी संबंध नाही, ते भावनेच्या भरात बोलले असतील। उदय सामंतांकडून सारवासारव। फुटीर 6 खासदारांना दिल्ली पोलिसांचं संरक्षण। दिल्लीतील संपूर्ण इमारतीबाहेर दिल्ली पोलिसांची सुरक्षा। खासदारांच्या निवासामध्ये जाण्यासाठी पोलीस परवानगी बंधनकारक। निधी मिळत नाही म्हणणाऱ्या फुटीर खासदारांचा रिपोर्ट कार्ड समोर। कोट्यवधींचा निधी मिळूनही मतदारसंघात कामं मात्र शून्य। 2 वर्षांतील खर्चाचा लेखाजोखा हाती। निधीचं कारण देणाऱ्या 6 फुटीर खासदारांचा सुस्त कारभार। संजय दिना पाटील यांच्या मतदारसंघात शून्य कामगिरी। देशमुखांच्या मतदारसंघात 7 तर वाकचौरेंच्या मतदारसंघात अवघी 2 कामं पूर्ण। ओमराजे निंबाळकर आणि आष्टीकरांच्या मतदारसंघातही कामं संथ गतीनं। 15 कोटींचा निधी दिला, तो सुद्धा यांना वापरता आलेला नाहीये। नवीन गटात निधीसाठी नाही तर ठेकेदारीसाठी गेल्यात। संजय राऊतांचा फुटीर खासदारांना खोचक तोला। खासदार गेले, येत्या काळामध्ये आमदार नगरसेवक देखील सोडून जातील। निधी कसा मिळवायचा ते आम्हाला माहिती आहे। नरेश म्हस्केंचा राऊतांसह उद्धव ठाकरेंवर निशाणा। महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे पैसा फेक तमाशा देख। एकनाथ शिंदेंनी भाजपच्या गोकुळ गीतेंना 2 तासात विकत घेत पक्षात आणलं। संजय राऊत यांची टीका। नेहमी पाठीशी राहू, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आश्वासन। गोकुळ गीतेंबाबतही शिंदेंनी माहिती दिली। मी नाराज नाहीये, शिंदेंच्या फोननंतर नरेंद्र दराडे यांचं भाष्य। गोकुळ गीतेंच्या विजयानंतर कार्यकर्त्यांची बॅनरबाजी। नाशिकमध्ये नरेंद्र दराडे यांना डिवचवणारे बॅनर्स। ज्यांनी आमचा बाप काढला त्यांचा बाप आम्ही पाडला, बॅनरवर आशय।